गॅस भेटत नाही म्हणून लोक सकाळी 7 वाजल्यापासून थांबलेत आणि सगळ्या लोकांनी रस्ता थांबवून ठेवलाय. सकाळी 7 वाजल्यापासून लोक थांबलेत आणि मग त्या गॅसच भेटत नाही. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर वाजत आलेत 9 आणि आज आहे मंगळवार असल्यामुळे आम्हाला असतं वर्किंग म्हणजे माझं तर आहेच, पण मॅडमचा पण आज जॉब असतो. जॉब म्हणजे आपला छोटासा स्टॉल असतो देवगावमध्ये, 2 दिवस बाजार असतो, त्यामुळे तिकडे स्टॉल वगैरे लावत असतात. तर हे बघा, आवरावर सकाळीच कोरली मॅडमने उठून 1 2 3 पिशवे आहेत आणि त्याचबरोबर 2 टेबल वगैरे आहेत. दिव्या आमची बसली मोबाईल बघत. हे बघा, आता जरा बरं वाटतंय तिला. बरं आहे ना दिव्या? हा, राहिले जरा, आता बरं वाटतंय थोडं. त्याचबरोबर इकडे शंभू बघा, शंभूचा काय काम चालू आहे आमच्या. शंभू काय करतोय रे? धनुष्यबाण, दुसरं काही अडच नाही. धनुष्यबाण, पतंग झालं आहे का नाही. अभ्यास नको, काय नको, नुसतं फिरायचं, अशा पद्धतीने आहे. हा, काय धनुष्यबाण आणलाय बघा. दिव्या म्हणते धनुष्यबाण आणलाय तरी सुद्धा त्याचं येड चालूच आहे. तोडला वाटतं ते ना. मग दिव्याचा आंघोळ करायचा पण उरक. सकाळ सकाळी उरकून सगळं आवरत होते, झालंय आता. फक्त नाही का फ्रेश व्हायचं, चहा पाणी करायचं आणि निघायचं. ऊन आहेच म्हणा, तरी 2 दिवस सांगितलं होतं थोडं ढगाळ वातावरण असेल, पण काय उन्हाचं काय सांगता नाही. उन्हाळा म्हटलं ऊन असणार म्हणजे असणार, त्यात काही वादच नाही. असो, इकडे चहा पण ठेवलाय बघा मस्त मध्ये. चहा पण आता जेवण वगैरे करून चहा प्यायचा आणि आपल्या वर्किंगला निघायचं. चहा थोडा ब्लॅक टी दिसतोय. दूध आणलं नाही कारण उन्हामुळे थोडं खराब होतंय दूध, त्यामुळे काय आणलं नाही. तर असं बघूया आजचा वर्किंग कसं होतंय, आजचा दिवस आपला कसा जाते बघत राहा. कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल, त्याचबरोबर संडेचा ब्लॉग खूप छान होता. आम्ही बाहेर गेलो भाजी लेणी बघायला, आणि लेणी नाही का ऐतिहासिक आपला इतिहास माहित असणं गरजेचं आहे. लेणी आहे, त्याचबरोबर लोहगड आहे, त्याचबरोबर विसापूर फोर्ट आहे ते शेजारीच. अशा पद्धतीने पण एके दिवशी काय सगळं होत नाही. आम्ही लेणीला गेलो होतो, त्याच्यापूर्वी मी लोहगडला जाऊन आलो, फक्त विसापूरला गेलो नाही. विसापूरला एकदा जाऊयात बघू. असो, तर बघूया आपला आजचा दिवस कसा जातो. दिव्याला आणली इकडे स्टॉलवर. ए मशे दिव्याला बसायचं, मॅडमला बसायचंय. चालू इकडे. तर मी चालू वर्किंगला. आपला छोटासा स्टॉल, ऊनले भयंकर, छत्री लावली. वर्किंगला चालू केलं तर मी सकाळीच. पहिल्या दिवसाला खडा लागला होता कारण डॉक्टरांच्या इथे गेलो तर क्लिनिक बंद होतं. आता आलोय आम्ही इकडे. आहेत आपले नाही का, म्हणजे 6-7 वर्षापासून ओळख आहे आपली आणि येत असतो आम्ही यांच्याकडे. आहेत आपले केतन सर, आपलं यांचं छोटस आपलं हे शॉप. मी भेटत असतो यांना रोज, म्हणजे जर त्या महिन्यातून 1-2 विजिट असतेच. चालू त्यांचा स्टॉक वगैरे चेक करायला वगैरे. बघू आता काय निघते का ऑर्डर वगैरे, नाही का. तर ऑर्डर भेटलेली आहे आपल्याला. व्हिडिओचे आणि मेदोचे सध्या त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट, म्हणजे नाही का नवीन प्रोडक्ट आहे ते, त्याच्यामुळे कंपनी म्हणजे त्याच्यावर धरतं. पण असो, त्यांचा चांगला सपोर्ट असतो. कंटिन्यू काय ना काय असते ऑर्डर आपल्याला. थँक्यू सर. लगेच टाकायचं हे काय चालू केले नाही का. रोज आता मी जिकडे जातो तिकडे आपलं थोडंफार टाकायचं. चालेल, ओके. तर बऱ्यापैकी वर्किंग करून झाले आणि आता म्हणलं थोडं नाही का रिलॅक्स व्हावं म्हणून चहा पितो. एवढं ऊन आहे भयंकर, तरी सुद्धा चहाची तलप काही जात नाही. चहा घेऊया आणि आता वर्किंग बाकीचं चालू करूया. मी मगाशी त्यांना जे भेटलो ते खूप दिवसापासून भेटलो त्यांना, त्यामुळे ओळख पण चांगले. प्रत्येक वेळेस गेले का काय नाही काय असतं. माणसांच्या आपण चांगलं असलं का ते माणसं पण आपल्या संग चांगलं राहत असत. असो, काय थोडेफार त्यांना सॅम्पल वगैरे जे काय कंपनीचे येतात त्यांना थोडेफार द्यायचे, नाही का, म्हणजे त्यांना पण फायदा, आपलाही फायदा होतो. असो, चहा घेतो एवढ्या उन्हात. घरी जात होतो आणि तुम्ही टीव्ही वरती वगैरे सगळीकडे बघितलं असेल की बाबा गॅसचा तुटवडा नाहीये, काय नाही, नाही का, अफवा आहे वगैरे. तर सहज मी चाललो होतो, तर मला एक गंमत होतो. हे बघा, इथून हे दिसतंय का, ही जी रांग आहे ना पूर्ण, ही गॅसची रांग आहे बघा. तिथून ते पार इथपर्यंत बघा, पुढं HP चा गॅस आहे. एवढी भयंकर गर्दी आहे ना की बस, आणि एवढं ऊन आहे, त्या उन्हात सुद्धा एवढी गर्दी आहे ना की बस. हे बघा, हे बघा किती गर्दी आहे का. जर हे लोक म्हणतात गॅस बुकिंग केल्यानंतर 20-25 दिवसात तुम्हाला घरी भेटतंय, 96 तासात तुम्हाला घरी भेटतंय, जर व्यवस्थित जर गॅस भेटत असता तर ही परिस्थिती झाली नसते. खूप भयंकर आहे आणि खूप विचित्र आहे. हे बघा, तुम्हाला धावतो अशी कंडिशन याच्यापूर्वी कधी झाली होती का गॅसची. हे बघा, पलीकडल्या बाजूला तिकडे जाता येत नाही का, मी आउटसाईडला थोडं. हे बघा इकडं, हे बघा गॅस, ही सगळी रांग आहे गॅसची. हे बघा आहे का,
हे बघा ही सगळी लोक थांबलेत एवढ्या उन्हात, ही गॅससाठी थांबलेत. गॅस मिळतच नाही आणि लोक म्हणतात की काय प्रॉब्लेम नाही काय नाही, नाही का. टी व्हीवर नाही ते अफवा आहे की बाबा गॅस भेटतं, गॅस वेळेवर भेटत नाही. खूप हाल चालू आहेत लोकांचे. आता काय सांगायचं, गॅस भेटत नाही म्हणून लोक सकाळी 7 वाजल्यापासून थांबलेत आणि सगळ्या लोकांनी रस्ता थांबवून ठेवलाय. सकाळी 7 वाजल्यापासून लोक थांबलेत आणि मग त्या गॅसच भेटत नाही. भेटतं का नाही ना भेटत? होय गॅस भेटत नाही ना, भेटतं नाही ना. हे बघा एवढं ऊन आहे भयंकर आणि या उन्हात थांबलेत लोक सगळे. हे बघा गॅस भेटतच नाही म्हणतात, आहे का. एवढं गॅस आहे. हा बघा येणारे लोक वगैरे सगळे थांबवलेत, गॅसच नाही भेटत आहे. हा बघा रस्ता बंद केला म्हणतात डायरेक्ट, आहे का. इकडून जावं म्हणतात. सकाळी 7 वाजल्यापासून थांबलेत, गॅसच भेटत नाही. काय करणार लोक मग, वैतागून गेले, परेशान झाले. लय डेंजर काम चालू आहे. येडे आहेत का लोक म्हणतात हे एवढं गॅस. रस्ता बंद करून टाकला डायरेक्ट. संध्याकाळी वाजले 6 आणि आम्हाला इथं दुकानावर बसायला, नाही का, सेकंड शिफ्ट करायला दिव्याला सोडली. आणि आज अजून जरा शांतच आहे. शांत म्हणजे काय, सगळीकडे शांत आहे. मार्केट वगैरे हे बघा तिकडे कसं काय परवा सण आहे, उद्या घेतात. उद्या परवा सण आहे ना, गुढीपाडवा, त्याच्यामुळे थोडं शांत आहे. म्हणजे आता तरी नाही एवढं, होईल हळूहळू, नाही का. इकडे बघा कोथिंबीरवाला आला नवीन, मस्त देशी कोथिंबीर आहे एकदम. आणि थोडं गर्दी देतात एक दोन कस्टमर हळूहळू. बघू आता संध्याकाळी 7-8 पर्यंत आहे, 8 वाजेपर्यंत तरी. 7:30ला बंद करायला होत्यात, पण 8 वाजतात तिथून मग जायचं घरी, नाही का. आणि वातावरण पण आज जरा शांत आहे, एवढं काय ऊन नव्हतं. सकाळी लय होतं पण आता काय नाही. बघू चालू आहे, बघू आता, नाही का. तर मित्रांनो संध्याकाळी 11 वाजून गेले जवळजवळ. तसं तर आज दुकान बंद करायला, स्टॉल बंद करायला खूप उशीर झाला. 9-9:30 वाजले. नंतर थोडं काम होतं चिखलीला, ते करून आलो. कारण उद्या माल भरायचा आहे. उद्या गुढीपाडव्यानिमित्त इथं कमानीपेक्षा आपला स्टॉल असतो, त्याच्यामुळे मला लवकर तिथे जावं लागलं. ऑर्डर वगैरे दिली, आता उद्या घेऊन वगैरे यायचे वगैरे, नाही का. आणि काय थांब की बाई जरा, मोबाईल बघायचा नाही तुला म्हणलंय ना. आ नसतो बघायचा, काय ऐकत नाही. तर मग त्याच्यामुळे खूप उशीर झाला ना. आता 11 वाजलेत. आज महत्वाचं म्हणजे जे गॅसची लाईन जी होती ना, ते तुम्हाला मी दावली म्हणजे मी काय ठरवून नव्हतं गेलं, की असं चाललं तर दिसली बाबा. आणि बातम्यावर सांगतात की सुरळीत चालू आहे वगैरे, हे ते काय सगळं बातम्या, न्यूज चॅनल वगैरे सगळं हे झालेत, नाही का. ते काय म्हणतात तसं, नाही का. असं त्याच्यामुळं काय खरंच खूप गर्दी वगैरे होते. आणि सकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ मी 2:30 वाजता गेलतो तिथं, म्हणजे येतं रिटर्न येताना. तर एवढी भयंकर गर्दी होती, म्हणजे एवढ्या उन्हातानाच माणसं रांगेने थांबलेत. आणि नंतर ते म्हणले की गॅसच नाही मिळणार आहे, शिल्लकच नाही. एवढे हाल चालू आहेत. त्याचबरोबर जे शेगडी वगैरे आहे त्याचं जरा प्रमाण वाढले, नाही का. त्यांनी पण आता किंमत डबल टेबल वगैरे केली असेल. जिकडे जाईल तिकडे गोंधळ चालू आहे सगळं. इंडक्शन म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळं चालूच आहे. आता उद्या लवकर जायचं आहे, त्यामुळे आता तरी जो उशीर झाला असो. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. थँक्यू, बाय.